चला तर आज मस्त एकदम रेसिपी शेअर करते। तर ही रेसिपी ज्यांना ज्यांना मी आतापर्यंत दाखवलेली आहे त्यांना सगळ्यांना ती आवडलेली आणि होप तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तर आज मी बनवत आहे भेंडी मसाला आणि यासाठी भेंडी जी आहेत आधी ना धुवून घेतली, त्यानंतर लांबट कापून घेतली आणि तेलामध्ये खूप वेळाची छान परतून घेतली। त्यानंतर आपण तळून घेतली तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर मग कांदा टोमॅटो आता परतवायला ठेवलेला आहे। तोपर्यंत आहे ते कपडे सगळे वाळत घालते आणि ही साडी आहे ना ती हाताने धुतलेली, कारण साड्यांचा कधी कधी कलर वगैरे जाऊ शकतो, यासाठी असे नवीन कपडे मी हातानेच धुते। सो इथे आता कांदा टोमॅटो ना चांगला परतवून घ्यायचा आहे। तर मी कांदा आधीच टाकलेला, आता टोमॅटो पण घातला, थोडा वेळ परतवून घेतला आणि थोडा गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे। आणि आता इथे अर्धा कांदा ना लांबट चिरून घेतलेला आहे तो आणि अद्रक लसणाची पेस्ट एकत्र करून मी याच्यामध्ये आता तेलात घालून चांगलं त्याला परतवून घेतलं। त्यानंतर जी प्युरी बनवलेली आहे मसाल्याची ती ह्याच्यात घातली। लाल तिखट, हळद, मीठ, धणे पावडर आणि थोडा गरम मसाला वगैरे असेल तर, किंवा मग चिकन मसाला मटन मसाला वापरू शकतो। तर इथे मी आता चिकन मसालाच घातलेला आहे आणि मस्त पाहिलं तर इथे दर्शन पण थोडा बिझी होता, त्याचं काय आपलं चाललेलं, कारण काम असल्यामुळे ना मग थोडा वेळ मध्ये मोबाईलमध्ये बघणं वगैरे पण चालूच असतं मुलांचं। सो इथे आता मस्त दर्शनची फेवरेट भाजी मी बनवते, तेच मी त्याला सांगून आले की मस्त आता मी भेंडी मसाला बनवते आणि त्याला आणि नम्रताला दोघांना सुद्धा भेंडी मसाला खूप आवडतं खायला। तर छान परतून मसाला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता भेंडी सुद्धा घातली आणि थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थित सगळं ना एकत्र मिक्स करून घ्यायचं। थोडंसंच पाणी घालायचं, आपल्याला जास्त असा रस्सा बनवायचा नसतो, अगदी तपतपीत ग्रेव्ही असते ना तशी मस्तच लागते। तर आधी मी चपात्या वगैरे पण बनवून घेतलेल्या आहेत, आता शेवटचं माझं राहिलेलं फक्त की चला भाजी झाली की नंतर जेवायला होईल। तर आता भाजी थोडी वेळ ना चांगली शिजेल तोपर्यंत मी इथे क्लिनिंग सुद्धा करून घेते, म्हणजे पुन्हा मग क्लिनिंग करावं लागणार नाही। आणि ही भाजी आहे ना ती रश्श्यामध्ये म्हणजे पातळ करून सुद्धा भेंडी जराही चिकट होत नाही आणि खायला अगदी मस्त लागते, अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशी। तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर कधी बनवलेलं नसेल तर एकदा बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटलेली आहे। तुमच्या फ्रेंड्स बरोबर सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल। बाय बाय।